नमस्कार मित्रांनो, माळशेज घाटात रस्ता खचल्यामुळे नेमकी काय परिस्थिती आहे आज मी स्वतः जाऊन पाहिली. चला तुम्हालाही दाखवते. तर इथे येऊन परिस्थिती पाहिली. सध्या मोठ्या बसेस आणि बसेससाठी ना हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र इकडे ना कार, बाईक अशी लहान जी वाहन आहेत ना ती मात्र सुरूच आहे. सध्या दुरुस्तीचं जे कामही चालू आहे. जर तुम्ही माळशेज घाटात जाण्याचा प्लॅन करत असाल तर निघण्यापूर्वी आहे ना रस्त्याची परिस्थिती नक्की तपासा, कारण पावसाळ्यात घाटातील परिस्थिती कधी बदलू शकते. त्यामुळे काळजीपूर्वक प्रवास करा. हे बघा, हे शिवेवाडीचं इथे जो रस्ता खचला, आजूबाजूचा परिसर बघा केवढा सुंदर, धबधबे दिसतच असेल. माळशेजच्या घाटात आपल्याला खूप सारे धबधबे पाहायला. आपण इथे जे प्रार्थनीय प्रेक्षक आलेत ना त्यांच्याकडनं पण थोडंसं जाणून घेऊयात, त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल. नमस्कार प्रेक्षकांनो, आज आम्ही इथं आलोय शिवेची वाडी आणि आम्ही आलोय हे गमेलं खोरं घेऊन हा रस्ता बुजवायला. आम्हाला काही कामं नाही म्हणून आम्ही हा रस्ता बुजवायला आलेलो आहे. तुम्हाला पण काही कामं नसतील तर तुम्ही पण या, आपण सगळे रस्ता बुजवायचं काम. तुम्हाला ना रस्ता दाखवते कसा आहे तो. हे बघा, हा रस्ता तुम्ही बघू शकता किती खचलेला आहे आणि रस्त्याचं काम पण चालू आहे. तुम्हाला एक अंदाज आलाच असेल. जाईल बाबा. आता हा आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे बघा. इकडे पिंपळगाव जोगा धरण आहे आणि तुम्हाला जर तुम्ही या परिसरात आलो तर तुम्हाला काही शिवेची वाडी आहे. असा जस्ट आम्ही छोटासा टाइमपास केला आणि आम्ही परत निघालो. ज्याला कोणाला पुढच्या 2-3 दिवसात मुंबईला जायचं आहे ना त्यांनी प्लीज रस्त्याचा स्टेटस चेक करा आणि मगच मुंबईला जाण्याचा प्रयत्न करा किंवा प्लॅन करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच थोडा पण युजफुल वाटला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि जरी मुंबईला जायचं नसेल तर माळशेज घाटाला नक्की एकदा व्हिजिट करा, कारण माळशेज घाटासारखं सौंदर्य तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठंच पाहायला मिळणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.